ते तोडा. इकडे आहे वस्त्रहरण, राईट. इथे आल्यानंतर एक्झाम्पल जरा स्क्रिप्ट द्या. नाही माझी घेतो, तुम्हाला वाटलं हे जेवत नाही आपल्याला ठेवायचं. आपल्याकडे पूर्ण सेट आहे. आपण ऑथर यायचे, आपल्याला पाठ करायची गरज नाही, आपण ऑथर यायचे, राईट. फॉर एक्झाम्पल श्वेता. ओके, श्वेता मॅडम येणार पहिल्या. आता हे समोर नसतं, मी सांगतोय तुम्हाला. नमस्कार, मी श्वेता जाधव बिझनेस मध्ये स्वागत करते. मी हा बिझनेस गेल्या काही महिन्यांपासून 2 महिन्यापासून बिल्ड करते. प्रोफेशनली मी एक व्यावसायिक आहे, राईट. मी हा बिझनेस माझ्या फॅमिली सिक्युरिटी आणि फायनान्शियल फ्रीडम साठी करत आहे. एके दिवशी इंटरेस्ट नसताना मी असाच तुमच्यासारखा मीटिंग मध्ये बसलो आणि माझे जीवनच बदलून गेले, राईट. सिस्टमच्या आधारे मी हा बिझनेस यशस्वीरित्या करत आहे. बसा. संदीप उठा. संदीपने पुढची लाईन पकडली, डायरेक्ट यायचं. संदीपची पाठ आहे, संदीपची पाठ आहे. आपण इथे उपस्थित असलेली मंडळी काही नाही काय नक्कीच करत असणार. ओके, तुम्ही जॉब करणारे किती मंडळी आहेत? हात वर. बिझनेस करणारे किती मंडळी आहेत? हात वर. ओके, आपण नोकरीचा व्यवसाय करणारे काही मंडळी इथे नाही आहेत. म्हणजे कोण? गृहिणी, गृहिणी, विद्यार्थी इत्यादी. ओके, बसा. एसडी पाटील उठा. कंटिन्यू. तुम्हाला लिंक पकडता नाही आली की तुमचं काय झालं? वस्त्र काय झालं? मग तुम्ही म्हणता तिकडे कोण 3 तास आपल्याला बघायला येणार आहे? खेळा गोट्या. इथे आल्यावर कळेल फुटबॉल कसा असतो, बरोबर. तिकडे कसं अंधारात कोपऱ्यात. आणि मी शांत बसत नाही, मी तुमच्या वेळेस असणार. तुम्हाला वाटेल हे जेवले की जातील. आणि मग काल सुद्धा आम्ही प्रोग्राम परवा असंच केला होता. जेवण झाल्यानंतर आम्ही आलो, सिन्सिअरली सगळ्यांनी मस्तपैकी ग्रुप फॉर्म केले आणि प्रेझेंटेशन झाले. त्या दरम्यान राऊंड मध्ये माझ्या लक्षात आलं की यांचं वस्त्रहरण आहे. आणि इथे स्मार्ट लोक, स्वतःला स्मार्ट समजणारी लोक कशी फेल होतात तुम्हाला आता कळेल. स्मार्ट समजतात स्वतःला. 5 पानं पाठ होत नाही. 4थी आठवणार स्कॉलरशिप असणार, 7वीतली पण स्कॉलरशिप आठवणार तुम्हाला. आतापर्यंत नसेल आठवली घरी, ते इथे आठवणारच. इथे आठवणार आणि आठवली पाहिजे तर आपण मोठे होणार, राईट. दिस इज कंपल्सरी. याच्यात सुटका नाहीये. आता जर कुणाला असं वाटत असेल की हे आपल्याकडे होणार नाही, उद्या अजून काय काय करायला लागेल. एक रूम रिकामी करा. एक व्यक्ती काय आहे ट्रिपल शेअरिंग मध्ये, त्याला त्रास होणार नाही, तो सुखाने राहील, झोपेल व्यवस्थित. जेवढी काय मिळेल तेवढी 2-5 वर्षानंतर तेवढी तो व्यवस्थित घेईल ना. इफ यू फील कि आप नहीं कर सकता है तो बिंदास बोलो, मत करो, लेकिन यहाँ पे रुक नहीं सकते. हम ना यस 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 यस. अपने अंदर जिगर है यार, जिगर है. सेल्स मध्ये पैसा कमवायचा साहेब, याच्यातून जावं लागेल आपल्याला. त्या प्रसूत वेदना आठवाव्या लागतील. 10 डेसिबल 2.5 लाख चक्कर येऊन पडते. तुम्ही 500 चक्कर पडणार आहे म्हणजे काहीच त्रास नाही. लक्षात घ्या. तर माऊलीला आठवत जी जन्म दिला आपल्याला किती त्रास सहन केला असेल. आपण काय त्रास सहन करतो? काहीच त्रास सहन करत नाही, राईट. वी हॅव टू बी कमिटेड. आपण एक कमिटमेंट घेऊन आलोय की मला प्रेझेंटर व्हायचं आहे आणि मग जे प्रेझेंटेशन करण्यासाठी आवश्यक आहे ते मी सिरियसली करणारच. आणि मजा येईल तुम्हाला उद्या संध्याकाळी इथून जाताना. बिलीव्ह मी, जी लोक काल इथनं गेली संध्याकाळी 5 वाजता फोन करून इकडे सांग तिकडे सांग, हे झालं ते झालं, तुम्हाला कदाचित अनुभव आला असतील, फोन आले असतील तुम्हाला पण, राईट. जबरदस्त एकच शब्द होता. पुन्हा कोणाला फोन आला तर हात वर करा. वाव, ग्रेट, राईट. त्यांच्या आवाजाने तुम्हाला कळलं असेल की काय होणार आहे, बरोबर आहे. आपल्याला त्या लेवल पर्यंत स्वतःला जायचं की आपण दुसऱ्याला फोन करू शकू. नाही रे गेलो पण काय नाही गेलं. आपण पण पॉवरफुली उद्या सांगता आलं पाहिजे, कारण पुढच्या आठवड्यात परत बॅच. इकडे हॉटेल रिकामा नाही, नाहीतर सोमवार मंगळवार बॅच घ्यायची होती आपल्याला. नेमका सोमवारी 15 ऑगस्ट आपल्याला डिस्टन्स चालत नाही. इकडे लय लोक खेळणार सोमवारी, त्यांना ऊत येणार. आपल्यासारखे आहेत का सुट्टीला काम करायला, बरोबर आहे. आपल्याला रोज 15 ऑगस्ट असणार, नंतर रोज रविवार असणार. कधी हे समजून घ्या जरा. जे काही कष्ट जे तोडून घ्यायचे ते आता तोडून घ्या. परत काय तोडत फक्त जोडाजोडी. ओके, सो मी असणारच आहे तुमच्या बरोबर. भरपूर काय आपल्याला शूटिंग रेकॉर्डिंग करायचं आहे. आणि परत ज्यावेळेला तुम्ही याल 3 तासानंतर वटकर जो टाइम असेल त्यावेळेला इथे आल्यावर आपल्या सगळ्यांचा राऊंड होणार आहे. इथे ते शूटिंग होणार आहे आणि मग आपण गुड नाईट करणार. सो दिस इज द प्लॅन फॉर द नाईट. आणि जर 19-20 मला काय वाटलं तर ते वाढू शकतं. मी फ्रँकली सांगतो, जर मला आवश्यकता वाटली
ह्या गोष्टी इथे दिल्या पाहिजे तर आपला वाढू शकतो. कारण एक पॉइंट एक टॉपिक मात्र घ्यायचं राहिलाय की स्टेज डेअरिंग येण्यासाठी किंवा जे काही नकारात्मक पॉइंट्स आहेत ते घालवण्यासाठी काही पॉइंट्स आपण राखून ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये एक मेन टेक्निक आहे EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक. कुठलाही प्रॉब्लेम असू दे तुम्ही कसा घालवू शकतो. इमोशनल फ्रीडम टेक्निक राईट, व्हेरी डीप सायन्स, ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर व्हिज्युअलायझेशनचं टेक्निक काय आहे. व्हिज्युअलायझेशन इज ऍक्च्युअलायझेशन राईट, कल्पनेमध्ये वास्तव आपण कसं उतरवणार किंवा कल्पनेत पाहिलेलं वास्तवात कसं उतरवायचं ते व्हिज्युअलायझेशनचं टेक्निक आहे. त्यानंतर NLP चं काही टेक्निक्स आहेत अँकरिंग मधले, ते आपण बघणार आहोत. ज्याला मी फार पैसे मोजतो नेहमी NLP च्या ट्रेनिंग साठी राईट, तर ते आपण बघायचे आहे. चालेल ना, बघितले तर आज रात्री. हा, तुम्हाला सुद्धा परवा मी जागलोच होतो, काल रात्री घरी गेलो, म्हटलं मस्त पैकी झोपू जाऊन. तर नेमकं आम्ही बाहेर म्हटल्यानंतर सगळा पेस्ट कंट्रोलचा कार्यक्रम झाला होता. घरात पाय ठेवायच्या आधीच बास बाहेर आला. म्हटलं इथे कार्यक्रम उरले नुसते आज. झोपता आलं नाही लवकर, कारण तो वास जायला भरपूर तास गेले राईट. आणि सकाळी 4 वाजता जाग आली, परत SMS चालू, मिस कॉल येतात LDPच्या लोकांचे, बरोबर. सो इवन मला कालही झोप पूर्ण मिळालेली नाही, बट स्टील आय वांट टू गिव्ह द बेस्ट. मला तुम्हाला बेस्ट द्यायचं आहे. मला पहाटे 5 वाजेपर्यंत उभं राहावं लागेल तुमच्या बरोबर तरी चालेल. माझी तयारी आहे, तुमची तयारी आहे की नाही ते तुम्ही ठरवायचं. ओके, चलो, विश यू ऑल द बेस्ट. मिलते हैं डिनर के लिए.